11वी कॉमर्स विषय चिटणीसाची कार्यपद्धती, त्याच्यामधील प्रकरण 8 कंपनीच्या सभा. आपण मागच्या लेसनमध्ये पाहिलेलं आहे कंपनीची सभा म्हणजे काय किंवा कंपनीची सभा कशासाठी घेतली जाते. त्याचबरोबर कंपनीची सभा म्हणजे काय थोडक्यात सांगायचं तर कंपनीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी किंवा सामूहिक निर्णय घेण्यासाठी काय केलं जातं, ही कंपनीची सभा बोलवली जाते. त्याच्यामध्ये भागधारक असतात, संचालक असतात. ते काय करतात तर कंपनीमध्ये निर्णय घेण्यासाठी काय करतात तर सभा बोलवत असतात. त्याचबरोबर कंपनी संबंधित काही बाबींवर चर्चा करण्यासाठी किंवा एखाद्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी काय केलं जातं, हीच कंपनीची सभा घेतली जाते. त्याचबरोबर कंपनीची म्हणजे संयुक्त भांडवली प्रमंडळामध्ये मालकी आणि व्यवस्थापन यांचं काय केलं जातं तर विभाजन झालेलं असतं. म्हणून काय करतात, कंपनीला भागधारकांच्या आणि संचालक मंडळांच्या काही प्रकारच्या सभा काय असतं भरवण्याची गरज असते. मग या कंपनीच्या सभा असतात तर त्यामध्ये वेगवेगळ्या व्यवस्थापकांच्या किंवा वेगवेगळ्या सदस्यांच्या काय असतात सभा असतात. मग त्याच्यामध्ये आहे सभांचे प्रकार. आपण पाहिलं तर पुढे तुम्हाला चार्ट दिसतोय एक, त्याच्यामध्ये कंपनी सभा, त्याच्यामध्ये भागधारकांच्या सभा, संचालकांच्या सभा आणि धनकोंच्या सभा. भागधारकांच्या सभा म्हणजे काय हे आपण मागच्या लेसनमध्ये अभ्यासलेला आहे. हा प्रकार भागधारक म्हणजे काय तर जे एखाद्या कंपनीचे किंवा एखाद्या संस्थेचे त्यांनी काय केलेले असतात, भाग खरेदी केलेले असतात. हे भाग खरेदी करणारे कोण असतात तर भागधारक असतात. मग या भागधारकांची काय केली जाते, सभा भरवली जाते. हे भागधारक काय करतात तर कंपनीच्या व्यवस्थापनात सहभाग घेतात आणि ते भागधारकांच्या काय करत असतात, सभांमध्ये सहभाग घेऊन कंपनीचा कारभार पाहण्याचा काय करत असतात, हक्क बजावत असतात. त्याचबरोबर विविध गोष्टींवर चर्चा करून काय करत असतात, निर्णय घेण्यासाठी या भागधारकांच्या सभा आयोजित केल्या जातात. आज आपण पाहणार आहोत संचालकांच्या सभा. संचालकांच्या सभा म्हणजे काय तर संचालक हे काय असतात, भागधारकांनी निवडून दिलेला एक प्रतिनिधी असतो. भागधारक कोण असतात तर कंपनीचे मालक असतात. त्यांनी कंपनीचे काय केलेले असतात तर भाग खरेदी केलेले असतात. त्यामुळे ते कोण असतात तर कंपनीचे मालक असतात. आणि कंपनीचे व्यवस्थापन करण्यासाठी काय केले जातात, वेगवेगळे संचालक किंवा व्यवस्थापक कंपनीमध्ये काय केलेले असतात, नेमणूक त्यांची केलेली असते. म्हणजे संचालक हे भागधारकांनी निवडून दिलेले काय असतात, प्रतिनिधी असतात. संचालक हे काय करत असतात, कंपनीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी त्यांच्याकडे काय केली असते, जबाबदारी दिलेली असते. त्याचबरोबर कंपनीचे व्यवस्थापनासंबंधीच्या धोरणात्मक बाबींची चर्चा करून निर्णय घेण्यासाठी काय केले जातं, या संचालकांच्या सभा भरवल्या जातात. म्हणजे संचालक काय करत असतात तर कंपनीचे व्यवस्थापन पाहत असतात. कंपनीचे व्यवस्थापन पाहण्यासाठी किंवा व्यवस्थापनासंबंधित धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी किंवा एखाद्या त्याचं आयोजन करण्यासाठी काय केलं जातं, या संचालकांच्या सभा भरवल्या जातात. मग या संचालकांच्या सभांचे वर्गीकरण 2 प्रकारात होते. त्याच्यातला एक आकडा आहे संचालक मंडळाची सभा आणि 2 समितीच्या सभा. बघा आता संचालक मंडळाची सभा. संचालक मंडळाची सभा म्हणजे काय तर कंपनीच्या व्यवसायाचे व्यवस्थापन नियमितपणे करण्यासाठी तसंच म्हणजे कंपनीचे व्यवस्थापन हे
व्यवस्थित किंवा वेळेवर होण्यासाठी काय केलं जातं, ही संचालक मंडळाची सभा भरवली जाते. आणि काय करतात तर हे संचालक मंडळ किंवा संचालक मंडळाच्या सभेद्वारे काय केलं जातं, सामूहिकपणे त्यांचे अधिकार काय केले जातात, बजावू शकतात. म्हणजे ते काय करतात तर ही सभा भरून कोणकोणत्या संचालकांनी कोणकोणते कार्य करायचे किंवा कोणकोणत्या संचालकाला कोणकोणते आयोजन किंवा कोणते काम कोणत्या वेळेत करायचे त्याचं काय केलं जातं, आयोजन केलं जातं. म्हणजे हे संचालक मंडळाची सभा बोलवत असताना त्याच्यामध्ये व्यवसायाचे व्यवस्थापन काय केलं, व्यवस्थापन नियमितपणे करण्यासाठी काय केलं जातं, ही संचालक मंडळाची सभा भरवली जाते. बघा आता ह्या संचालक मंडळाच्या सभेसंबंधी काही कायदेशीर तरतुदी आहेत. म्हणजे ही सभा बोलवत असताना याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी किंवा कोणकोणते धोरणात्मक नियम आहेत, तर याच्यामध्ये संचालक मंडळाच्या कायदेशीर तरतुदी बघा. आता एक आकडा आहे सभा बोलवणारी अधिकारी व्यक्ती. बघा आता ही संचालक मंडळाचा जो अध्यक्ष असतो तो काय करत असतो, ही सभा बोलवण्याचा त्याला काय असतो, अधिकार असतो. म्हणजे सभा कोणी बोलवावी किंवा म्हणजे संचालकाची सभा ही कोण बोलवत असतं तर किंवा कंपनीचे सभासद बोलवतात तर नाही, तर हे कंपनी किंवा सभा सुरू होण्यापूर्वी काय केलं जातं, याच्यामध्ये कंपनीचा एक अधिकारी म्हणजे सभेमध्ये एक प्रमुख अधिकारी नेमणूक त्याची केली जाते व या अधिकाऱ्याद्वारे किंवा या अधिकाऱ्याच्या मार्फत काय केली जाते, ही सभा बोलवली जाते. दुसरा आहे सभांची संख्या. बघा आता संचालक मंडळाची ही पहिली सभा असते त्यावेळेस काय केलं जातं, कंपनीच्या स्थापनेनंतर 30 दिवसात ही सभा काय केली जाते, भरवणे आवश्यक असते. त्याचबरोबर प्रत्येक म्हणजे सभा किती वेळा, सभांची संख्या म्हणजे सभा किती वेळा घेतली जावी, तर तीच सभा किंवा पुढील प्रत्येक वर्षी कंपनीने किमान 4 वेळा काय केलं जातं, ही संचालक मंडळाच्या सभा भरवणे आवश्यक असते. त्याचबरोबर संचालक मंडळाच्या 2 सभांमधील अंतर हे 120 दिवसांपेक्षा जास्त असता कामा नये. 120 दिवसांच्या आत ही सभा काय केली जाते, भरवली जाते. त्याचबरोबर एक व्यक्ती कंपनी किंवा लहान कंपनी आणि निष्क्रिय कंपनीच्या संचालक मंडळाची प्रत्येक वर्षी काय केली जाते, किमान एक सभा प्रत्येक 6 महिन्यास काय करणे, भरवणे आवश्यक असते. आणि 2 सभांमधील अंतर हे 90 दिवसांपेक्षा कमी असता कामा नये. म्हणजे 90 दिवसाच्या आत ही काय केली जाते, सभा बोलवणे आवश्यक असते. पुढचा आहे आकडा 3 वास्तविक सभा. बघा आता वास्तविक सभा म्हणजे काय किंवा वास्तविक ही संचालक मंडळाच्या सभेसंबंधी काय कायदेशीर एक तरतूद आहे किंवा एक तरतूद घालून दिलेली आहे. म्हणजे संचालक मंडळाच्या सभेत काय केलं जातं, संचालकांचा सहभाग हा व्यक्तिशः किंवा दृकश्राव्य पद्धतीने काय केला जातो, पद्धतीचा असतो. किंवा सदर सभा ही संचालकांचा सभेतील सहभाग किंवा रेकॉर्डिंग व ओळखण्यासाठी काय केले जाते, सक्षम असली पाहिजे. म्हणजेच काय तर केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या काही निश्चित गोष्टी काय केल्या जातात, दृकश्राव्य पद्धतीने म्हणजे व्हिडिओद्वारे काय केले जातात, या हाताळल्या जाऊ शकत नाही. किंवा आकडा 4 आहे सभेची सूचना. बघा आता सभेची सूचना ही काय आहे तर या सभेतील आवश्यक बाबी म्हणजे सभा भरवण्यापूर्वी काय केलं जातं, प्रत्येक संचालकाला किंवा प्रत्येक सभासदाला काय करणे, सूचना देणं आवश्यक असतं. त्याच्यामध्ये आहे बघा प्रत्येक संचालक मंडळाच्या सभेची सूचना प्रत्येक संचालकाला काय केली जाते, त्याच्या पत्त्यावर सभेपूर्वी किमान 7 दिवस अगोदर काय करणे, पाठवणे आवश्यक असते. सूचनेबरोबर काय करतात तर सभेची कार्यक्रम पत्रिका ही पाठवली जाते. त्याचद्वारे काय करतात तर ही सूचना व्यक्तिशः म्हणजे व्यक्तीपर्यंत एखादी व्यक्ती जाऊन पोहोचवत असते किंवा पोस्टाद्वारे देतात किंवा इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे ही दिली जाते.
त्याचबरोबर सभेची सूचना काय केली जाते, संबंधित अधिकाऱ्यांनी मुदतीत न पाठवल्यास तो काय करतो, 25,000 पर्यंतचा दंडास काय असतो, तो पात्र ठरत असतो. म्हणजे सभेची सूचना ही प्रत्येक संचालकाला काय केली जाते, सभा भरवण्यापूर्वी 7 दिवस अगोदर काय केली जाते, ही सूचना देणे आवश्यक असते. पुढचा आहे गणसंख्या, कलम 174. बघा आता गणसंख्या ही प्रत्येक सभेसाठी काय आहे, आवश्यक बाब आहे. म्हणजे कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार सभेसाठी एकूण संचालकांच्या 1/3 संचालक किंवा 2 संचालक यापैकी जी संख्या मोठी असेल ती गणसंख्या असते. म्हणजे सभा भरवत असताना, ही संचालक मंडळाची सभा भरवत असताना त्याच्यामध्ये किती सांगितले त्यांनी, 1/3 संचालक किंवा 2 संचालक यापेक्षा, म्हणजे यापैकी जी संख्या मोठी असेल, म्हणजे उपस्थित सभेसाठी जी उपस्थित संख्या असेल ती गृहीत धरली जाते. तसेच सभेच्या विषयात वैयक्तिक हितसंबंध असणाऱ्या संचालकांना काय केलं जातं, गणसंख्येतून वगळण्यात येते. पुढचा आहे सहभाग तहकूब करणे. बघा आता काय केलं जातं, तर गणसंख्येअभावी संचालक मंडळांची काय केली जाते, सभा ही तहकूब केली जाते. म्हणजे सभा घेण्यासाठी ती जी आवश्यक गणसंख्या आहे तर ती उपस्थित नसेल तर त्यावेळेस काय केलं जातं, ही सभा तहकूब केली जाते आणि ती पुढील आठवड्यात त्याच दिवशी आणि त्याच वेळेस किंवा त्याच ठिकाणी काय केली जाते, ही सभा घेतली जाते. म्हणजे सभा घेत असताना त्याच्यामध्ये काही आवश्यक गोष्टी असतात किंवा त्या कायदेशीर तरतुदीनुसार काही गोष्टी दिल्या आहेत. त्यातलं 1 सभा बोलवणारी अधिकारी व्यक्ती, 2 सभांची संख्या, 3 वास्तविक सभा, आकडा 4 सभेची सूचना, आकडा 5 गणसंख्या, आकडा 6 सहभाग तहकूब करणे. पुढचा प्रकार आहे समितीच्या सभा. म्हणजे संचालकांच्या सभा ज्या आहेत तर त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, आपण पाहिलं. त्यातलं 1 संचालक मंडळाची सभा आणि 2 समितीच्या सभा. समितीच्या सभा म्हणजे काय, तर कंपनीच्या नियमावलीतील तरतुदीनुसार काय केलं जातं, तर संचालक मंडळ कंपनीच्या काय केलं जातं, निरनिराळ्या बाबींचा किंवा काय करत असतं, समस्यांचा अभ्यास करण्यासाठी आणि अहवाल सादर करण्यासाठी काय करत असतात, छोट्या समित्या नेमत असतात. म्हणजे काही छोटी छोटी कामं असतात किंवा छोटे छोटे निर्णय घेण्यासाठी किंवा छोट्या छोट्या गोष्टींवर अभ्यास करण्यासाठी काय केलं जातं, छोटे छोटे विभाग पाडले जातात. म्हणजे छोट्या छोट्या समित्या नेमल्या जातात. तर त्याच्यामध्ये बघा आता हिशोब समिती असते, भाग संक्रमण समिती असते, भाग वाटप समिती असते, शोषण समिती असते. म्हणजे ही काही समित्यांची उदाहरणे आहेत. म्हणजे आपल्या संचालक मंडळामध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये एखादं कार्य करण्यासाठी ती एकच व्यक्ती किंवा जर ती प्रत्येक काम वेगवेगळं काम हे काय केलं जातं, वेगवेगळ्या विभागांना वाटून दिलं तर ते काम काय होतं, चांगल्या रीतीने किंवा लवकरात लवकर होत असतं. त्यासाठी काय केलं जातं, या छोट्या छोट्या समित्या प्रत्येक कार्यासाठी काय केलं जातं, म्हणजे हिशोब करण्यासाठी वेगळी समिती नेमली जाते, भाग संक्रमण करण्यासाठी वेगळी समिती केली जाते, भाग वाटप करण्यासाठी वेगळी समिती किंवा एखाद्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी काय केलं जातं, वेगळी समिती नेमली जाते. म्हणजे प्रत्येक कामासाठी म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या कामांचं छोट्या छोट्या समित्यांमध्ये काय केलं जातं, वर्गीकरण केलं जातं. हे काय आहेत, तर समित्यांची उदाहरणं आहेत. मग या समित्यांच्या सभांनाच काय म्हणत असतात, सभांनाच समिती सभा असं म्हणतात. मग चिटणीस काय करतो, तर ह्या चिटणीस समितीला मदत करतो आणि समितीच्या सभेच्या कामकाजाची नोंद स्वतंत्र काय करत असतो, इतिवृत्त पुस्तकात करत असतो. म्हणजे या समितीच्या सभा असतात किंवा एखादी सभा घेतल्यानंतर त्या सभेची नोंद काय करत असतो, कंपनीचा जो चिटणीस असतो तो काय करत असतो, इतिवृत्त पुस्तकामध्ये त्याची काय करत असतो, सविस्तर नोंद करत असतो. पुढचा आहे आपण पाहिलं भागधारकांच्या सभा, संचालकांच्या सभा आणि तिसरा प्रकार आहे धनिकांच्या सभा. धनिकांच्या सभा म्हणजे काय, तर
कर्ज रोखेधारक, त्याचबरोबर ठेवीदार, त्याचबरोबर बँक, कर्ज देणारे इत्यादींचं काय तर इत्यादींच्या कर्ज समस्यांशी संबंधित नियम व अटींवर चर्चा करण्यासाठी काय केलं जातं व त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी काय केलं जातं, धनुकोंच्या सभा भरवल्या जातात. म्हणजे ज्यांना कर्ज लागत असतं, म्हणजे पैसे एखाद्याला व्यवसाय करण्यासाठी काय लागत असतं, तर काही भांडवल आवश्यक असतं. त्याचबरोबर काही लोकांना काय करावं लागतं, तर आपल्याकडे बचत केलेली जी रक्कम असते तर ती काय करावी लागते. एखादा ठेवीदार काय करत असतो, एखाद्या संस्थेमध्ये काय करत असतो, ती रक्कम गुंतवत असतो. म्हणजे हे कर्ज रोखेधारक, ठेवीदार, बँक, कर्ज देणारे जे असतात तर ते काय करत असतात, कर्ज समस्यांशी संबंधित नियम व अटींवर काय करत असतात, चर्चा करण्यासाठी व त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी काय केले जाते, या धनुकोंच्या सभा भरवल्या जातात. बघा आता त्याच्यामध्ये बघा आता उदाहरणे खाली दिलेत मी. व्याज दर बदलणे, त्याच तारणाविषयक धोरणांमध्ये बदल करणे, हक्कामध्ये बदल करणे. म्हणजे काही लोकांनी पैसे घेतलेले असतात किंवा काहींनी गुंतवणूक केलेली असतात, तर त्या रकमेवर काय केली जाते, व्याज दर आकारला जातो. मग या धनुकोंच्या सभा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बघा व्याजाचा दर बदलला जातो किंवा एखाद्या व्यक्तीला कर्ज देत असताना त्याच्याकडनं काय केलं जातं, त्याला कोणत्या तरी तारणावर किंवा एखाद्या वस्तूच्या तारणावर काय केली जाते, रक्कम दिली जाते. म्हणजे काही जण काय करतात, तर जमीन तारण ठेवतात, काही जण सोने तारण ठेवतात, काही जण घर तारण ठेवतात आणि त्याच्यावर त्या तारण ठेवलेल्या वस्तूवर काय करत असतात, तर कर्ज घेत असतात आणि ते काही कालावधीसाठी घेत असतात. म्हणजे या तारणाविषयक धोरणांमध्ये बदल करणे किंवा काही हक्क असतात, नियम असतात काही घालून दिलेले बँकांना, तर ते काय करत असतात, त्या हक्कांमध्ये बदल करणे. हे कशाची उदाहरणे आहेत, तर या धनुकोंच्या सभा घेत असताना त्याच्यामध्ये हे काय केलं जातं, या विषयांवर चर्चा केली जाते. मग जेव्हा कंपनी काय करते, आर्थिक अडचणीत असते, तेव्हा काय करते, हा धनुकोंचा पाठिंबा मिळवण्यासाठी या धनुकोंच्या सभा काय केल्या जातात, भरवल्या जातात. बघा आता आपण पाहिलं आहे भागधारकांच्या सभा, संचालकांच्या सभा आणि धनुकोंच्या. थोडक्यात बघा आता कंपनीच्या सभा याच्यामध्ये 3 प्रकार पडतात, भागधारकांची सभा, संचालकांच्या सभा, धनुकोंच्या सभा. भागधारकांच्या सभा म्हणजे काय, तर भागधारक हे कंपनीच्या व्यवस्थापनात सहभाग घेतात आणि ते भागधारकांच्या सभांमध्ये सहभाग घेऊन कंपनीचा कारभार काय करत असतात, पाहण्याचा हक्क बजावत असतात आणि विविध गोष्टींविषयी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी काय केलं जातं, या भागधारकांच्या सभा आयोजित केल्या जातात. पुढचं आहे संचालकांच्या सभा. संचालकांच्या सभा म्हणजे काय, तर हे संचालक काय करतात, भागधारकांनी निवडून दिलेले किंवा संचालक हे कंपनीचे दैनंदिन कामकाज पाहत असतात किंवा पाहण्यासाठी काय करतात, हे जबाबदार असतात. मग या कंपनीच्या व्यवस्थापनासंबंधीच्या धोरणात्मक बाबींचा किंवा बाबींची चर्चा करून निर्णय घेण्यासाठी काय केलं जातं, या संचालकांच्या सभा भरवल्या जातात. पुढचा तिसरा आकडा आहे धनुकोंच्या सभा. बघा आता धनुकोंच्या सभा म्हणजे काय, तर कर्ज रोखेधारक असतात, ठेवीदार असतात, बँकर असतात इत्यादी काय करतात, धनुकोंच्या सभा भरवल्या जातात. आणि व्याजाच्या दरात बदल करणे, तारणाविषयी धोरणांमध्ये बदल करणे, हक्कांमध्ये बदल करणे हा या सभांचा काय असतो, उद्देश असतो. अशा रीतीने आपण कंपनीच्या सभांचे प्रकार अभ्यासलेले आहेत. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.